नमस्कार, मी केदार पंडित. अ, अभंग एकोज या अभंगाच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने मी तुमच्याशी संवाद साधतोय. श्री दीपक फडणीस यांनी एक वेगळ्याच पद्धतीने या गोष्टीकडे बघायचं ठरवलं होतं. म्हणजे व्यवसायाने जरी इंजिनियर असले तरी त्यांनी तुकारामांचे अभंग हे इंग्लिशमध्ये सगळे ट्रान्सलेट केलेले आहेत, तर की ज्यामुळे सगळे लोक हे समजू शकतील, त्याचा अर्थ समजू शकतील. या निमित्ताने त्यांनी हे कार्य सुरू केल्यानंतर त्यांना काही अभंग ते आपण गायकी स्वरूपात रेकॉर्ड करूया असं त्यांचं म्हणणं होतं. तर माझ्याकडे जेव्हा हे अभंग आले की तुम्ही त्यातले 2 अभंग कंपोज करा, आणि मग मी दीपकजींना भेटलो, दादांना भेटलो. त्यांचा जो त्याच्यापाठचा हे हे ट्रान्सलेशन करण्यापाठची जी त्यांची एक झपाटलेली वृत्ती बघितली आणि मला खरंच अचंबा झाला, की म्हटलं बापरे, एवढ्या झपाटल्या आणि या वयात ते हे ट्रान्सलेशन म्हणजे जवळजवळ त्यांनी 1000-1200 अभंग आतापर्यंत ट्रान्सलेट केले आणि आधी जवळजवळ सगळे तुकारामांचे अभंग ते ट्रान्सलेट करणार आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं होतं की कुठलेही 2 अभंग तुम्ही निवडा. असं मी म्हणलं कुठले निवडू असं म्हणल्यानंतर त्यांनी एक 25-30 अभंग मला पाठवून दिले की यातले निवडा. आणि त्यांना एक म्हणजे ज्याला आपण वारी सारखा अभंग म्हणू की लोक पखवाज वाजतायत, टाळ वाजतायत, असं अशा पद्धतीचा एक अभंग हवा होता. टाळ घोळ सुख नामाचा गजर हा जो एक अभंग तुकारामांचा आहे तो मी निवडला. ऐकाल जेव्हा तेव्हा असं तुमतुमल्यासारखं सगळं पखावज वाजतायत, टाळ वाजतायत, लोक गातायत. त्याच्यामध्ये विविध रागांचं असं मिश्रण झालंय आणि ते खूप छान पद्धतीने आलं. रादर हा नेहमीचा अनुभव आहे की जेव्हा आपण काही म्हणतो की आपण करूया, तेव्हा ते करूया असं नसतं, ते होत असतं. आणि जेव्हा ते व्हायचं असतं तेव्हाच ते होतं. त्याप्रमाणे ह्या अभंगाच्या प्रोजेक्टमध्ये ते व्हायचं होतं आणि ते झालं. त्यामुळे ते खूप सुंदर झाला तो अभंग. मला तरी खूप आवडलेत, माझ्या अत्यंत मनासारखे झालेत. त्यामुळे मी निश्चित सांगू शकतो की तुम्हालाही निश्चित आवडतील, तेव्हा जरूर ऐका. धन्यवाद. नमस्कार, मी केदार पंडित.